नमस्कार. आज मी तुम्हाला बाळंतीण झालेल्या बाईसाठी बाजरीचं गोड पेज कसं बनवायचं ते सांगणार आहे. या अगोदर मी अनेक प्रकारचे पेज दाखवलेले आहेत. बाळासाठी ज्वारीचं पेज दाखवलेलं आहे आणि बाळंतीण बाईसाठी तिखट पेज म्हणजे सपकच पण फोडणीचं मिठाचं पेज दाखवलेलं आहे आणि तेही बाजरीचंच दाखवलेलं आहे. पण आज जी दाखवणार आहे ते गोड पेज दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बाजरीचं पीठ, तूप, सुंठ मसाला आणि गुळवणी. तर यापैकी मी गुळवणी कशी करायची त्याचा मी व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे सुंठ मसाला कसा बनवायचा त्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याप्रमाणे गुळवणी आणि सुंठीचा मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे. कारण सुंठीच्या मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी वगैरे गरम पदार्थ असतात आणि डिलिव्हरीच्या लेडीजसाठी गरम पदार्थ खाणं फार गरजेचं असतं. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप टाकून बाजरीचं पीठ जे आहे ते छान बारीक गॅसवर आपण ते भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे एकदम मंद आचेवर आपण बाजरीचं पीठ जे आहे ते आता भाजून घेत आहोत. अशा प्रकारे बाजरीचं पीठ जे आहे ते तूप टाकून छान भाजलेलं आहे. आता तुम्ही ह्यामध्ये सुंठ पावडर टाकली तरी चालते. आणि आता ह्यामध्ये सुंठ पावडर टाकून घेऊयात आणि थंड पाणी टाकून हे एकदम पातळ पेस्ट करून घेऊयात. आता गुळवणी जी आहे ती मी आता गरम करायला ठेवलेली आहे. आता ही गुळवणी उकळली म्हणजे झाली गरम की त्यामध्ये आपण हे जे पातळ पेस्ट करणार आहोत ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. थंड पाणी टाकून मी हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. यातल्या गाठी जे आहेत ते आपण पूर्ण विरघळून घ्यायच्या म्हणजे पेजमध्ये पण गाठी होणार नाहीत. आता हे जे गुळाचं पाणी आहे, गुळवणी तयार केलेली ते गुळवणी उकळायला ठेवलेली आहे. आपण त्यामध्ये सुंठीचा मसाला टाकून घेऊयात आणि हे जी पातळ पेस्ट केलेलं आहे म्हणजे पाणी टाकून ते आपण त्यामध्ये टाकून आता छान मिक्स करून घेऊयात. हे छान शिजवून घ्यायचं आहे. आपण डिलिव्हरीच्या बायकांना जेवढं पातळ दूध तेवढं बाळाला दूध पण जास्त येते. तर आता हे कमीत कमी 5 ते 7 मिनिट आपण शिजू देऊयात. तर आता हे पीठ जे आहे ते छान शिजलेलं आहे. तर याप्रमाणे बाजरीचं पीठचं गोड पदार्थ अतिशय छान लागतो आणि हा पदार्थ डिलिव्हरीच्या बायकांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात. तूप टाकल्याने अजून ह्याची चव आणखी छान लागते. तर हे झालं बाजरीच्या पिठाचं बाळंतीण बाईसाठी खास पदार्थ. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.